नमस्कार. कधी-कधी असं होतं का, की आपलं डोकं एकदम सुन्न झालंय, काही सुचतच नाहीये? जर असं होत असेल, तर आज आपण एका जबरदस्त विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे न्यूरोबिक्स, म्हणजेच आपल्या मेंदूला नेहमी ताजंतवानं आणि तेज ठेवण्याचा एक सोपा पण खूप प्रभावी मार्ग. चला मग बघूया हे नक्की काय आहे? आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, चहा पितो, ऑफिसला जातो. ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण काहीही विचार न करता अगदी यंत्रासारख्या करतो, नाही का? यालाच म्हणतात ऑटो पायलट मोड. आपण एका मानसिक चक्रात नकळतपणे अडकून जातो. माहितीये का, आपल्या मेंदूला ना बदल अजिबात आवडत नाही. त्याला ठरलेल्या, सवयीच्या गोष्टी खूप सुरक्षित वाटतात. पण या आरामाची एक मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते. आपली सर्जनशीलता आणि नवीन काहीतरी शिकण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. तर हा ऑटो पायलट मोड नेमका काय आहे आणि यातून बाहेर कसं पडायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी आपल्या मेंदूची अविश्वसनीय रचना आणि त्याचा इंटरेस्टिंग इतिहास समजून घ्यावा लागेल. विचार करा, लाखो वर्षांपासून आपला मेंदू कसा विकसित होत गेलाय. त्याचा जो सर्वात जुना भाग आहे म्हणजे रेप्टिलियन ब्रेन, तो आपल्या श्वास आणि हृदयाच्या ठोक्यांसारख्या मूलभूत गोष्टी सांभाळतो. त्यानंतर आला मॅमेलियन ब्रेन, जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. आणि सगळ्यात शेवटी विकसित झाला तो म्हणजे कॉर्टेक्स, जिथे कला, विज्ञान आणि आपले सगळे मोठे विचार जन्म घेतात. आणि आपल्या या छोट्याशा डोक्यात किती न्यूरॉन्स असतील असं वाटतं? तब्बल 100 अब्ज. हो, 100 अब्ज चेतापेशी. केवढी मोठी संख्या आहे, नाही का? हे 100 अब्ज न्यूरॉन्स एकमेकांशी अब्जावधी कनेक्शन्सनी जोडलेले असतात, ज्यांना सिनॅप्स म्हणतात. काही कनेक्शन्स पक्के असतात, पण बरेचसे लवचिक असतात. म्हणजे ते तुटू शकतात आणि नवीन तयारही होऊ शकतात. ह्याच अद्भुत क्षमतेला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू आयुष्यभर बदलत राहतो. ठीक आहे, तर मेंदू बदलतो हे तर कळलं. पण मग या ऑटो पायलट मोडचं काय? त्याला कसं बंद करायचं? इथेच खरी गंमत सुरू होते आणि ती म्हणजे न्यूरोबिक्स. न्यूरोबिक्स म्हणजे काय? सोप्पं आहे. हे असे मानसिक व्यायाम आहेत जे आपल्या रोजच्या सवयी मोडतात. थोडक्यात सांगायचं तर जसं आपण शरीरासाठी जिम लावतो, तशीच ही मेंदूची जिम आहे. बघा, जेव्हा आपण रोजचं तेच तेच काम करतो, तेव्हा मेंदूला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. तो एकदम आरामात असतो. न्यूरोबिक्स नेमकं याच आरामाला धक्का देतं. ते मेंदूला जागे करून कामाला लावतं. चला तर मग, आपल्या मेंदूला व्यायामाला लावायला तयार आहात? बघूया असे काही सोपे व्यायाम जे आपण कुठेही कधीही करू शकतो. सुरुवात अगदी घरबसल्या करता येते. उद्या सकाळी उठल्यावर नेहमीच्या हाताने नाही, तर दुसऱ्या हाताने ब्रश करून बघा. किंवा डोळे बंद करून कपडे घालायचा प्रयत्न करा. थोडा अवघड वाटेल, पण मेंदूसाठी ही एक मस्त ट्रीट असेल. घराबाहेर पडल्यावरही मेंदूला कामाला लावता येतं. ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना नेहमीचा रस्ता सोडून जरा वेगळ्या वाटेने जाऊन बघा. किंवा हातावरचं घड्याळ काढून दुसऱ्या मनगटावर बांधा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण परिणाम खूप मोठा आहे. आपल्या ज्ञानेंद्रियांना पण चॅलेंज देऊ शकतो. जसं की जेवताना डोळे बंद करून पदार्थांची चव ओळखायचा प्रयत्न करा. किंवा एखादा नवीन खेळ खेळून बघा, जो आधी कधीच खेळला नाहीये. अगदी आपलं नाव उलटं बोलण्याचा प्रयत्न करून बघा, जसं मोहनचं नहमो. मजा येते. ठीक आहे, हे सगळं करायला मजा तर येईल, पण याचा फायदा काय? या छोट्या बदलांमुळे आपल्या मेंदूत नेमकं काय घडतं? चला बघूया. जेव्हा आपण एखादं सवयीचं काम करतो, तेव्हा मेंदूचा एक छोटासा भागच काम करतो, बाकीचा मेंदू शांत असतो. पण जेव्हा आपण न्यूरोबिक काम करतो, म्हणजे काहीतरी नवीन करतो, तेव्हा मेंदूचे अनेक भाग एकदम सक्रिय होतात. नवीन रस्ते म्हणजे नवीन सिनॅप्स तयार होतात. आणि याचे फायदे तर जबरदस्त आहेत. एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते. नवीन कल्पना सुचायला लागतात. मेंदूची जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी ती तर वाढतेच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्झायमरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी व्हायलाही मदत होऊ शकते. तर हे सगळं ऐकून झालं. आता वेळ आहे कृती करण्याची. तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान आहे. विचार करा, उद्या अशी कोणती एक छोटीशी सवय आहे जी आपण बदलू शकतो. कदाचित मोबाईल दुसऱ्या हातात धरणं किंवा नेहमीच्या जागी न बसता दुसऱ्या खुर्चीत बसणं. काहीही चालेल. सुरुवात अगदी छोटी असली तरी चालेल, कारण आपल्या मेंदूसाठी ती एक नवी सुरुवात असेल.